नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अन्नपूर्णा आपल्या सरस्वती या YouTube चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत करते. अ, आपण पेपर क्रमांक 2 एज्युकेशन UGC नेट आणि सेट एक्झाम या विषयाची तयारी करत आहोत. आज आपण आपल्या सिलेबसनुसार युनिट 1 एज्युकेशनल स्टडीज यामधील जो डी भाग आहे सोशलायझेशन अँड एज्युकेशन सामाजिकीकरण आणि शिक्षण यामधील यामध्ये जे विचारवंत आहेत, आपल्या भारतीय संविधानात समाविष्ट असलेले राष्ट्रीय मूल्य यांच्या विकासामध्ये ज्या विचारवंतांचा सहभाग होता, त्या विचारवंतांपैकी एक म्हणजे रवींद्रनाथ टागोर. यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. रवींद्रनाथ टागोर यांनी सगळ्यांना माहिती आहे, की आपलं राष्ट्रीय गीत आहे जनगण मन ते लिहिलं. आंतरराष्ट्रीयतावाद आहे. नंतर नोबेल पारितोषिक जिंकणारे ते आशिया खंडातील पहिले आशियाई म्हणून ओळखले जातात. 1913 मध्ये साहित्यासाठी नोबेल पारितोषिक गीतांजली या ग्रंथाला नोबेल पारितोषिक देण्यात आलं. एक कवी, संगीतकार, चित्रकार आणि एक उत्कृष्ट प्रवासी तसेच समाजसुधारक म्हणून त्यांचं नावलौकिक आहे. काबुलीवाला, हंगरी स्टोन हे त्यांचे कथासंग्रह आहे आणि त्यांच्या कादंबऱ्या बघितल्या तर गोरा, चतुरंग, शेषर कविता, 4 अध्याय, नौकाडुबी, दुरुसो प्रमाण. टागोर हे एक व्यक्तिवादी आणि निसर्गवादी होते. टागोर यांच्या तत्वज्ञानात समृद्ध असलेली मूल्ये आपण खालीलप्रमाणे बघणार आहोत. एक व्यक्ती म्हणून व्यक्तीला योग्य स्वातंत्र्य असावे. एक आदर्शवादी म्हणून माणसाने अंतिम सत्यासाठी जगावे, जे आपल्या जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त करते. एक अध्यात्मवादी म्हणून टागोर यांनी प्रत्येक व्यक्तीने आध्यात्मिक परिपूर्णता प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एक मानववादी म्हणून बंधुत्व, मानवजातीच्या मूलभूत एकतेवर विश्वास, देवही आपल्या विश्वासाला परिपूर्ण करण्यासाठी माणसांवर अवलंबून असतो, असं त्यांचं मत होतं. एक निसर्गवादी म्हणून निसर्ग हा एक महान शिक्षक आहे. एक वेदांती म्हणून वेदांताच्या तत्वज्ञानावर त्यांचा विश्वास आहे. मी ब्रह्म आहे, होम अँड द वर्ल्ड, द युनिव्हर्सल मॅन. घरातील वातावरणाचा प्र प्रभाव असतो. शालेय वातावरणाचा प्रभाव असतो. निसर्गावर त्यांचे अत्यंत प्रेम होते. तसंच जे आज आपण शांतिनिकेतन आजचे विद्यापीठाचे शहर म्हणून लोकप्रिय आहे, ते 1901 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेले आणि कोलकाता शहराच्या वायव्येस सुमारे 158 किलोमीटर अंतरावर बंगल्याच्या ग्रामीण भागात स्थिर असलेले निकेतन हे रवींद्रनाथ टागोर यांचे जीवन, तत्वज्ञान आणि त्यांच्या आयुष्यातील महान कार्याचे आणि त्यांच्या अद्वितीय शिक्षण पद्धतीच्या निरंतर मित्र तत्वज्ञ साठी प्रसिद्ध आहे. रवींद्रनाथ टागोर यांच्या मते शिक्षक हे सर्व मूलभूत मूल्य आणि कल्पनांचे मूर्तिमंत स्वरूप आहेत. मला जसे आढळले आहे की लहान मुले शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानापेक्षा शिक्षकांच्या कृतीतून अधिक लवकर शिकतात. शिक्षक स्वतः शिकत नसेल तर तो खऱ्या अर्थाने शिकवू शकत नाही. म्हणजे एक दिवा दुसऱ्या दिवाला तेव्हाच प्रकाशित करू शकतो जेव्हा त्यांनी स्वतःची ज्योत जळत असते. मुलांसाठी सगळ्यात पहिला महत्त्वाचा धडा म्हणजे सुधारणेचा, इम्प्रोव्हायझेशन असेल तर यशाच्या आश्चर्याद्वारे त्यांच्या क्षमता शोधण्यासाठी त्यांना सतत संधी दिल्या पाहिजे. हेच यशाचं प्रतीक आहे. क्रियाशीलता आणि गतिमानता पद्धत. त्यासाठी टागोर यांनी वेगवेगळ्या पद्धती शिकवल्या. शिक्षणामध्ये कोणकोणत्या पद्धती आवश्यक आहे ते सांगितले आहे. त्यामधली पहिली आहे ॲक्टिव्हिटी अँड डायनॅमिक मेथड, क्रियाशील आणि गतिमान पद्धती. दुसरी इंडिपेंडंट स्टडी अँड एफर्ट, स्वतंत्र अभ्यास आणि प्रयत्न. नंतर तिसरी म्हणजे लेव्हल दॅट मेथड ॲज बुकिश, मेकॅनिकल, स्टेरिओटाइपडल अँड अनइंटरेस्टिंग. म्हणजे त्यानुसार पद्धतींना पुस्तकी, यांत्रिकी, साचेबंद, कंटाळवाणा आणि नीरस असे संबोधले जाते. नैसर्गिक वातावरणातील शिक्षण, स्वातंत्र्य आणि सर्जनशीलतेने युक्त म्हणजे चालता चालता शिकविणे हे शिकण्याची सर्वोत्तम पद्धत टागोर यांनी सांगितलेली आहे. शिकणे आणि आनंद हे परमानंदाशी जोडलेले असावे. लर्निंग बाय डुईंग म्हणजे काय, करून शिकणे. फॅमिलियर टू अनफॅमिलियर, हिअर टू फार, नोन टू अननोन म्हणजे परिचिताकडून अपरिचिताकडे जाणे. ऐकण्यापासून दूरपर्यंत ज्ञान गोष्टी करून अज्ञान गोष्टीकडे जाता येते. हे त्यांचं एक शैक्षणिक तत्वज्ञान म्हणून आज आपण त्यांचे विचार बघितले. तर आपल्याला UGC नेट किंवा सेट पेपरामध्ये
जो प्रश्न विचारला जातो त्याच्यातला एक प्रश्न मी इथं दिलेला आहे. त्याच्यातला हा प्रश्न आहे, की टागोर यांच्या मते मुलांना ज्ञान यामध्ये दिले पाहिजे आणि ऑप्शन 1 निसर्गाचे वातावरण, ऑप्शन 2 सामाजिक आणि मैत्रीपूर्ण वातावरण, ऑप्शन 3 जिथं मुक्त कृत्यांना परवानगी आहे असे वातावरण आणि ऑप्शन 4 वरील सर्व. तर या प्रश्नाचे उत्तर आहे वरील सर्व. अशा प्रकारे आज आपण रवींद्रनाथ टागोर यांचे शैक्षणिक विचार बघत आहोत. पुढचे म्हणजे गांधीजींचं तत्वज्ञान. आपल्याला युनिट 1 मध्ये जो डी भाग दिलेला आहे त्याच्यामध्ये महात्मा गांधी पण एक विचारवंत म्हणून आपल्याला अभ्यासाला आहेत. तर महात्मा गांधींचे तत्वज्ञान म्हणजे सत्य आणि अहिंसा सर्वांना परिचित आहे. सत्याग्रह, सर्वोच्च उच्चार, धर्म म्हणून नीतिमत्ता आणि सत्य, मानवतेची सेवा करा, सामाजिक शिक्षण, शिक्षणावर भारतीय त्यांचं नियंत्रण होतं. देशभक्तीची संगोपना करा. नंतर पाश्चात्य देशांचं अनुकरण करू नका. इंग्रजी भाषेचे जास्त वर्चस्व नाही. मातृभाषेला त्यांनी महत्त्व दिलं. व्यावसायिक शिक्षणावर महात्मा गांधी यांनी भर दिला. मूलभूत शिक्षण ज्याला आपण वर्धा योजना असं म्हटलं जातं ती त्यांची प्रसिद्ध आहे. तसंच त्यांनी टॉलस्टॉय फार्म, साबरमती आणि सेवाग्राम या आश्रमांमध्ये त्यांनी अनेक शैक्षणिक प्रयोग केले. पंडिता रमाबाई रानडे सेवा सदन, जी सर्व भारतीय महिला संस्थांमध्ये सर्वात यशस्वी आहेत, ज्यात हजारो महिला उपस्थित राहत. महात्मा गांधी यांच्या शैक्षणिक प्रयोगामध्ये त्यांचा सहभाग असत. सध्याच्या शिक्षण पद्धतीवर त्या महात्मा गांधी यांनी नाराजी दर्शवली आहे. महात्मा गांधी यांच्या मते शिक्षणाने मुलामुलींमध्ये, माणसांमध्ये शरीर, मन आणि आत्मा या सर्वांमधील सर्वोत्तम गुणांचा सर्वांगीण विकास करणे अपेक्षित आहे. कल्पना म्हणजे रामराज्य यावे. रामराज्य म्हणजे काय? तर न्याय, शांतता आणि वैशिष्ट्य म्हणजे आपल्या राज्यामध्ये सगळीकडे सगळ्यांना न्याय मिळावा, शांतता असावी. हे रामराज्य अपेक्षित महात्मा गांधींना होते. महात्मा गांधींच्या मते मोफत आणि सक्तीचे शिक्षण 7 ते 14 वयोगटातील मुलांना दिले गेले पाहिजे. तसंच त्यांना हस्तकला हे शाळेमध्ये शिकवलं गेलं पाहिजे. स्वयंसहाय्यता घटक असावे. शिक्षण हे मातृभाषेतच दिले जावे असा त्यांचा आग्रह होता. शिक्षण हे अहिंसेवर आधारित असावे. महात्मा गांधी यांच्या मते शिक्षणाचे उद्दिष्टे म्हणजे सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास, उपयुक्ततावादी उद्दिष्ट, स्वयंसहाय्य शिक्षणामुळे आत्मनिर्भरता येते, शिक्षकांचे वेतन मुलांच्या उत्पादक कामातून भागवले जावे असं त्यांचं मत होतं. जे पण हस्तकला व्यवसाय आहे, हस्तकला व्यवसायातून मुलं जे वस्तू बनवतील त्या विकल्या जाव्या आणि त्यांच्यातनं जे अर्थ उपलब्धी होणार त्याच्यातनं शिक्षकांचा पगार दिला जावा असं महात्मा गांधीजी यांचं मत होतं. तसंच त्यांचे सांस्कृतिक उद्दिष्ट म्हणजे त्यांनी साक्षरतेपेक्षा शिक्षणाच्या सांस्कृतिक पैलूंना अधिक महत्त्व दिले. संस्कृती हे बौद्धिक कार्याचे उत्पादन नाही, तर आत्म्याची गुणवत्ता आहे, जी मानवी वर्तनाच्या सर्व पैलूंमध्ये व्यापलेली आहे. शिक्षणातून चारित्र्य निर्माण होते, पूर्ण जीवनाची तयारी होते, नागरिकत्वासाठी प्रशिक्षण देणे, तसेच सामाजिक आणि वैयक्तिक उद्दिष्ट यामध्ये सामाजिक सेवा, वैयक्तिक विकासाचे संतुलन आणि सर्वांचे कल्याण व्हावे हा त्यांचा शिक्षणामागील उद्दिष्ट होता. तसेच हस्तकला या विषयामध्ये त्यांनी शेती, सूतकताई, विणकाम, बागकाम, पुठ्ठ्याची कामं, लाकूडकाम आणि जोडकाम अशी त्यांनी विषय दिलेले आहेत. मातृभाषेतनं शिक्षण हवे. महात्मा गांधी यांचं इंग्रजी आणि परदेशी भाषा शिकण्याला विरोध नव्हता, परंतु मातृभाषेवर त्यांनी जास्त जोर दिलेला आहे. तसंच गणित या विषयामध्ये हस्तकला आणि सामुदायिक जीवनाशी संबंधित संख्यात्मक आणि भूमिती समस्यांबद्दल त्यांनी विचार मांडलेले आहेत. सामाजिक अभ्यासामध्ये त्या विद्यार्थ्यांना इतिहास आणि नागरिकशास्त्र, भूगोल हे विषय शिकवले जातात. सामान्य ज्ञानमध्ये निसर्गाचा अभ्यास, प्राणीशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, आरोग्यशास्त्र यांचा अभ्यास विद्यार्थ्यांना शिकवला जावा. चित्रकला पण असावी आणि संगीत पण असावे. या गांधीजी एक शैक्षणिक विचार म्हणून त्यांची भूमिका होती, त्यांचे शैक्षणिक विचार होते. आता आपल्याला जो नेट सेट या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जातात त्याच्यातला मी एक प्रश्न उदाहरण म्हणून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये जोड्या लावा हा प्रश्न विचारला गेला होता. जे शैक्षणिक विचारवंत आहेत की
त्याबद्दल जोड्या लावायच्या आहेत. तर मी डायरेक्ट इथं उत्तरच दिलेली आहेत. त्याच्यातलं एक विचारलं होतं, महात्मा गांधी माझे सत्याचे प्रयोग. हे पुस्तक महात्मा गांधीजींचं आहे. रवींद्रनाथ टागोर वैश्विक मानव, युनिव्हर्सल मॅन. अरविंद बिंदो यांचं सावित्री म्हणून एक पुस्तक प्रसिद्ध आहे. तसंच डॉक्टर विवेकानंद त्यांनी व्यावहारिक वेदांत यावर जास्त भर दिलेला आहे. कारण की आता UGC आपली जी सेट एक्झाम झाली जून 2025ला, त्याच्यामध्ये पण हा प्रश्न विचारला गेलेला आहे. विवेकानंद यांना व्यावहारिक वेदांत अपेक्षित आहे. गांधीजी यांचं मूलभूत शिक्षणावर भर दिलेला आहे. रवींद्रनाथ टागोर यांना नैसर्गिक शिक्षणावर भर दिला आहे. अरविंद यांनी एकात्मिक शिक्षणावर भर दिलेला आहे आणि विवेकानंद यांनी मनुष्य घडवणारे शिक्षण विकासासाठी आवश्यक आहे असे विचारमत व्यक्त केलं आहे. तर आजच्या या एपिसोडमध्ये आपण महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर या शैक्षणिक विचारवंतांचे विचार आपण बघितले आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरे विचारवंतांचा अभ्यास करणार आहोत. जर मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.